Good morning, students. In last session, we start this lesson an encounter of a special kind. In this lesson, we learned Tapan Mukherjee narrated one unforgettable incident happened in his childhood. One day, he heard a group of dogs barking furiously, and he also heard the disturbance approaching closer. एके दिवशी तपन मुखर्जी दुपारच्या वेळी पुस्तक वाचत बसले होते आणि तेव्हा कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज त्यांना डिस्टर्ब करतो आणि तो आवाज त्यांच्या अगदी जवळूनच येतोय असा त्यांना भास होतो. देन लुक ॲट द पेज नंबर 9. फर्स्ट पॅराग्राफ. क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी. लिव्हिंग द बुक असाइड आय रश टू द व्हरांडा टू सी what was going on. First new word is here in margin. Got the better of. बघा, गॉट द बेटर ऑफ त्याचं मिनिंग दिले ओव्हर पॉवर डिफिटेड म्हणजे मात करणे. या आपल्या लेखकाची तपन मुखर्जींची उत्सुकता अगदी बळावली गेली आणि पुस्तक त्यांनी बाजूला ठेवलं आणि काय चाललंय हे पाहण्यासाठी ते वरांड्यामध्ये गेले. I glanced towards the roof of a clubhouse and saw something horrible. A big male langur, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly beating it all over with a defined intent to kill. बघा, आणखीन एक वर्ड आहे मर्सिलेसली. मार्जिनमध्ये परत बघा, मर्सिलेसली मीन्स क्रुएली, अतिशय क्रूरपणे, निर्दयीपणे. आय ग्लान्स टुवर्ड्स अ रूफ ऑफ अ क्लब हाऊसच्या छपराच्या दिशेने नजर टाकतो तर काय, मला तिथं भयंकर काहीतरी दिसले. अ बिग मेल लंगूर, एक बलदंड मोठं असं वानर. ॲपिरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, असा वाटत होता की जणू तो त्या टोळीचा म्होरक्या असावा. अँड वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स, आणि त्याच्या हातामध्ये वानराचं एक पिल्लू पकडलेलं होतं. अँड मर्सिलेसली बिटिंग इट ऑल ओव्हर इट्स अ डेफिनेट इंटेंट टू किल. पिल्लाला तो पकडून त्याला जणू जिवे मारण्याच्या इराद्याने त्याच्या शरीराची निर्दयपणे असे तो लचके तोडत होता. Then the helplessly mother of baby and other lesser member of the langur group were scattered on the roof of a building nearby watching the baby being killed. तेव्हाच बरोबर त्या पिलाची केविलवाणी आई वानरी आणि टोळीतले इतर दुर्बळ सगळे वानर आजूबाजूच्या बिल्डिंगमध्येच म्हणजे इमारतीच्या छपरावर स्कॅटर म्हणजे सगळे असे तिथंच गोळा होऊन असह्यपणे त्या पिलाची जीव जाताना ते सगळे पाहत होते. देन आय रिकॉल अ टेरिबल कस्टम इन ॲनिमल clan according to which a dominant male unusually does not allow another male baby or adult to survive within its group. परत आणखीन एकदा मार्जिनमध्ये पहा, क्लॅनचं मिनिंग क्लॅन अ व्हेरी लार्ज फॅमिली म्हणजे प्राण्यांची एक मोठी जमात, थोडक्यात एक कळप. आणि आणखीन एक वर्ड आहे तिथे डॉमिनंट मीन्स अ पॉवरफुल, सुपिरियर मीन्स वर्चस्व असलेला, थोडक्यात एक अधिकारी. आता तिथं ॲनिमलमध्ये त्या माकडांच्या टोळीमध्ये तो जो प्रमुख होता, अधिकारी होता, तो प्राणी जमातीत वर्चस्व असणारा एक नर वानर सहसा दुसऱ्या नर वानर पिलाला किंवा प्रौढ नराला त्यांच्या टोळीमध्ये जगू देत नाही, अशी एक भयंकर रूढी आहे. त्याची मला म्हणजेच आपल्या तपन मुखर्जींना तेव्हा आठवण झाली. देन नेक्स्ट पॅरेग्राफ. विदाउट लॉसिंग एनी टाइम आय गॅदर अ स्टाउट स्टिक in one hand and hurl a piece of stone at the marauding langur. Hurl, stout and marauding. These three words meaning look at in your margin.
हिअर स्टाउट मीन्स हेवी, हेवी म्हणजे अगदी मजबूत. अँड हर्ल, हर्ल मीन्स थ्रू फोर्सफुली म्हणजे अगदी जोरात फेकून देणे. अँड मरॉडिंग मीन्स हिअर सर्चिंग फॉर समथिंग टू स्टेल ऑर अटॅक म्हणजे काहीतरी असं सर्च करणं अटॅक करण्यासाठी. विदाउट लॉसिंग एनी टाइम आय गॅदर अ स्टाउट स्टिक इन वन हँड. जराही वेळ न घालवता मी हातात एक मोठी काठी घेतली अँड अँड हल अ पीस ऑफ स्टोन ॲट द मराडिंग लंगूर. आणि अगदी त्वेषाने त्या लंगूरच्या भक्ष्याच्या मागं लागलेल्या त्या लंगूरच्या दिशेने एक दगड सुद्धा आपल्या लेखकाने भिरकवला. The langur was so infuriated that it hardly took any notice of my assault. Assault means here attack म्हणजे हिंस्र हल्ला. बघा, पण तो वानर इतका आक्रमक आणि हिंस्र होता की माझ्या हल्ल्याने तो जराही विचलित झालेला नाही. म्हणजे आपल्या लेखकाने दगड टाकून किंवा एखादी काठी मारून सुद्धा तो माकड इतका असा आक्रमक होता, हिंस्र होता की जराही विचलित झाला नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. द डॉग ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय. पण लेखकाने सुद्धा हार मानली नाही. मग मी आणखी दगड मारायला सुरुवात केली आणि कुत्री देखील जोरात भुंकायला लागली. अ पिच ऑफ क्राय मोठ्यानं कुत्री भुंकू लागली. देन लास्ट पॅराग्राफ. The change circumstance and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. बघा, अचानक बदललेली परिस्थिती आणि अज्ञात ठिकाणाहून झालेला अनपेक्षित हल्ला यामुळे त्या वानराला व्हरांड्याच्या उतरत्या छपरावरती पिलाला टाकून पळून जाण्या वाचून पर्यायच उरला नाही. कारण इकडे याने एकसारखे आपल्या लेखकाने दगड मारायला सुरुवात केली. त्यामुळं त्या मोठ्या वानराला शेवटी नाविलाज झाला आणि त्या पिलाला तो तिथंच स्लोप ऑफ रूप म्हणजे अगदी त्या छपरावरच तो टाकून पळून जाण्याविना त्याला पर्यायच राहिला नाही. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपिअर्ड टू बी अ डेड. लिस्टलेस मीन्स विदाउट एनी एनर्जी. त्याच्या त्या बेबी लंगूरमध्ये आता अजिबात एनर्जी राहिलेली नव्हती. अँड ॲपिअर्ड टू बी अ डेड आणि अगदी जणू मृत झालेलं आहे का काय ते छोटंसं पिल्लू असा भास होऊ लागला. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन द excitement of a pack of dogs grew manful at the prospect of a good kill and a mill keeping the dog. पहा, स्लाइड डाऊन मीन्स मूव्ह डाऊनवर्ड्स म्हणजे खाली येणे असे. अँड मॅनिफोल्ड मीन्स मोर अँड मोर म्हणजे अनेक पटींनी. अँड प्रॉस्पेक्ट मीन्स अ फ्युचर बेनिफिट म्हणजे पुढचा त्यांना फायदा. आता हा फायदा कुणाला होता? तिथं थांबलेल्या कुत्र्यानं. अ पॅक ऑफ डॉग्स ऑल्सो देअर. बघा, त्याचे शरीर अगदी उतरत्या छपरावरून खाली घसरायला लागलेले पाहून आयती शिकार मिळण्याच्या आशेने कुत्र्यांचे घोळके आणि तिथंच थांबले हातातल्या काठीने. देन कीपिंग द डॉग्स ऑन द नेक्स्ट पेज. Keeping the dogs up bay with the stick, I manage catch hold of baby langur's tail just as it tipped over the edge of the till roof. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. बघा, हातातल्या काठीनं कुत्र्यांना दूर ठेवत मी म्हणजे त्या लेखकाने छपरावरून खाली पडण्याच्या बेतात आलेल्या त्या वानराच्या पिल्याची शेपटी पकडली. टिप ओव्हर द एज ऑफ द टाईल रूफ. अगदी त्या उतरतं छप्पर होतं आणि तेव्हा तिथं टेल त्यानं हातामध्ये पकडलेली आहे आणि ते पिलू निश्चल आणि निष्प्राण झाल्यासारखे वाटत होते. इनर्ट मीन्स
पॉवरलेस, मोशनलेस, अगदी निस्तब्ध असं झालेलं होतं. कुठली मूव्हमेंट नव्हती, निश्चल झालेलं होतं. अँड लाईफलेस, नाही लाईफलेस म्हणजे त्याच्यामध्ये प्राण नसल्यासारखे. अँड इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि हो, ते खरोखरच एक नर पिल्लू होतं. बाय दिस टाइम माय parents and sister had come out on the veranda and were the witnessing my rescue operation. Some of our neighbors and also gathered in a distance. आता तेव्हाच बरोबर by this time my parents and सिस्टर म्हणजे माझे आई वडील आणि बहीण तेही सगळे वरांड्यामध्ये येऊन माझे रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे बचाव कार्य हे पाहत होते. आणि काही शेजारीच नेबरहूड सुद्धा आलेले होते. ते शेजारीही दूर अंतरावर गोळा झालेले होते. देन नेक्स्ट पॅरेग्राफ. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड and gently laid him on the floor inside the poultry coop. Coop means here a cage of poultry म्हणजे खुराडं. कोंबड्यांसाठी असलेलं थोडक्यात खुराडं. आता आपल्या लेखकाने काय केलं, त्या वानराच्या पिलाला आमच्या परसबागेत घेऊन गेलो आणि कोंबड्याच्या पिलांच्या खुराड्यामध्ये त्याला अलगदपणे तिथं झोपवलं. हिज बॉडी वॉज अ फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेस. त्या छोट्याशा पिलावर अगदी डीप बाईट चावलेले सगळे मार्क होते आणि सगळे स्क्रॅचेस होते. ब्लड वॉज ओझिंग. ओझिंग मीन्स हिअर रिलीजिंग. मार्जिनमध्ये बघा परत, रिलीजिंग ऑर ओव्हरफ्लोईंग. म्हणजे त्याच्यामधून, त्या जखमेमधून अगदी ब्लड, सगळं रक्त ओघळत होतं आणि त्याचे शरीर अगदी जखमाने व्रणाने भरून गेले होते आणि त्या जखमामधून रक्तही ओघळत होतं. द बेबी रिमेन अ मोशनलेस. ते पिल्लू अगदी मोशनलेस पडलेलं होतं, निपचिप. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड अँड क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. इट वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज अ ब्रिदिंग. बघा, त्यावेळीच आपल्या लेखकांच्या वडिलांनी काय केलं, प्रथमोपचार पेटी आणली आणि त्याच्या जखमा पहिल्यांदा स्वच्छ केल्या आणि त्यामुळं रक्त यायचं थांबलं. पिलाचा श्वासोच्छ्वास मात्र अगदी मंदावलेला होता. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट द बेबी वॉज अ ब्रिदिंग. आपल्या लेखकांना कन्फर्म माहिती होतं की ते बेबी ब्रिदिंग करतंय, पण इवन दो हिज ब्रीथ वॉज अ शॅलो, पण तो श्वासोच्छ्वास अगदी मंदावलेला होता. पण मंदावलेला असला तरी तो श्वासोच्छ्वास सुरू होता, यालाच लेखकांना अगदी हायचं वाटलं. अँड द नेक्स्ट पॅरेग्राफ. स्प्लॅशेस ऑफ अ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टिल अँड आफ्टर अ फ्यू shaky attempts. Here a new word, स्टिर. स्टिर मीन्स मूव. म्हणजे आपल्याला ही भोवळ आल्यानंतर पहिल्यांदा पाणी तोंडावर मारलं जातं बघा. त्याच पद्धतीनं आपल्या तपन मुखर्जीनं पाण्याचे हबकारे मारल्यावर पिल्लाला शुद्ध आली आणि धडपडत प्रयत्न करून ते कसेबसे उठून बसले. He sat up. He was in a state of a shock and started trembling like a leaf in the wind. ते अगदी बेदरलेलं पिल्लू होतं. वाऱ्यामुळे हलणारे एखादं पान जसं थरथरत असतं, त्या पद्धतीनं ते लंगूरचं पिल्लू अगदी थरथरत होतं. Then he was a state of shock and started trembling like a leaf in the wind. His two little twinkle eyes welled up with a tear and he started to sob with muffled cry. Means here welled up. Welled up न्यू मिनिंग. आता याचं मिनिंग बघा. वेल्ड अप मीन्स भरून येणे. त्याचं मिनिंग तुम्हाला खाली दिलेलं नाहीये, तुम्हालाच गेस करायला सांगितलंय. म्हणजे अगदी त्याचे डोळे भरून आले होते अश्रूंनी. ट्विंकलिंग आईज, अगदी छान असे चमकणारे लुकलुकते डोळे पूर्ण डबडबले होते. अँड ही स्टार्टेड अ सॉब विथ अ मफल्ड. हिअर वन मोर न्यू वर्ड, मफल्ड क्राय. म्हणजे अगदी हुंदके देऊन रडणे.
just like a human child would after experiencing a traum a ट्रॉम अ ट्रॉम मीन्स हिअर अ ग्रेट डिस्ट्रेस, म्हणजे मनाला झालेला त्याच्या आघात. म्हणजे आपल्याला कसं मानवी एखादं लहान मुलाला जसा अगदी धसका बसलेला असतो आणि ते बाळ जसं हुंदक्यानं रडत असतं, त्याच पद्धतीनं ते छोटं बेबी लंगूर सुद्धा अगदी हुंदके देऊन रडत होतं. आय ऑफर्ड हिम अ पिल्ड बनाना विच ही accepted with his unsteady hand and began taking hesitance bites. मी सोलून दिलेलं एक केळ त्यानं थरथरत्या हातानंच घेतलं आणि बिचकत बिचकत अगदी तो हेजिस्टन्स बाईट खाऊ लागला. अटेन्शन वॉज फिक्स ऑन रिवायवल ऑफ अ बेबी लंगूर. आपल्या लेखकाचं पूर्ण लक्ष याच्याकडेच होतं की त्या बेबी लंगूरमध्ये त्याच्या प्रकृतीत थोडी सुधारणा व्हावी. Then suddenly I had uncanny feeling of being watched. Here uncanny, guess the meaning of uncanny. तुम्हालाच विचारलंय बघा. Uncanny. Uncanny means here विलक्षण. Of being watched. Suddenly अचानक त्याच वेळीबरोबर आपल्यावर कुणीतरी लक्ष ठेवून आहे अशी एक विचित्र जाणीव मला होऊ लागली. देन आय टर्न अवे फ्रॉम कूप अँड लुक अप. तेव्हाच मी खुराड्यातून मागे वळून वरती पाहिलं. देअर सॅट अ मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. आणि तेव्हा वर पाहिल्यावर तिथे त्या वानराची आई आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर बसून आपल्या लेखकांची पूर्ण सर्व हालचाल ती तिथून निरखत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ आय कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बीइंग डन टू हर चाइल्ड. आणि त्यातूनच तिला पूर्ण जाणीव झाली होती जणू काही हे आपले पिल्लू पूर्ण सुरक्षित आहे याची तिला पूर्ण खात्री पटल्यामुळे ती तिथेच शांत बसून होते. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. दरम्यानच त्या पिल्याला आपल्या आई तिथं असण्याची त्या पिल्याला चाहूल लागली. त्यामुळे ते अगदी मोठ्याने हमकून हमकून काय करू लागलं, रडू लागलं. I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. तेव्हाच आईला तिच्या पिलाकडे जाता यावे म्हणून मी त्या खुराड्याच्या दारातूनच मागे वळलो. देन immediately the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arm. Here descended means moved downwards, म्हणजे खाली आली. तेव्हाच इमिडिएटली लगेचच अचानक लगेच. इमिडिएटली द मदर डिसेंटेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप, म्हणजे त्या आई ताबडतोब खाली उतरून त्या खुराड्यापाशी आली आणि पिलाला तिनं आपल्या हातामध्ये उचलून घेतलं. पिकअप द बेबी इन हर आर्म. शी गेव द बेबी अ थ्रू बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड द cuddled him tightly in her bosom. Here two new words. Cuddle means held closely, अगदी कुरवाळणे. And here solak means a comfort and peace. And her bosom means छाती, म्हणजे आपल्या अगदी छातीला कवटाळते ती आई. बघा त्याच्या शरीराच्या जखमांची अगदी इन्स्पेक्शन बारकाईनं कसून तपासणी करते, आपल्या छातीशी घट्ट कवटाळते आणि तिच्या मायेच्या मिठीत पिलाला अगदी दिलासा वाटतो. हिअर सोलॅक म्हणजे त्याला अगदी समाधानी वाटतं. देन द मदर सॅट स्टिल द बेबी इन हर लॅप ऑफ अ फ्यू मिनिट. काही मिनिट ती आपल्या बेबी लंगूरला आई तिच्या मांडीवर तशीच बसून तिथेच थांबते. इट वॉज द ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. हिअर वन न्यू वर्ड, पॉन्डरिंग. पॉन्डरिंग मीन्स अ थिंक ओव्हर डीपली, म्हणजे अगदी थिंकिंग करणे, चिंतन करणे थोडक्यामध्ये.
It was almost as if she was pondering over her options and trying to figure out how she could keep the baby safe from the further assault. म्हणजे बहुधा पुढचा पुन्हा हल्ला झाला तर पिलाला वाचवण्यासाठी काय करता येईल याचा कदाचित ती थिंकिंग कंपाऊंडर म्हणजे चिंतन करत असेल, विचार करत असेल. For a few seconds, the mother langur took straight into my eyes. अगदी काही क्षणासाठीच त्या आईनं, त्या वानरानं माझ्या डोळ्यामध्ये अगदी डोळे घालून पाहिले. Even today, I cannot forget that look in her eyes, assuring a silent gratitude on me for saving her child. पहा, त्या एक प्राण्याचं सुद्धा डोळ्यातले भावना आपल्या पिलाचं रक्षण केल्याबद्दल मूकपणे जणू कृतज्ञता ती व्यक्त करतीये आणि तिचे डोळे आपला लेखक आजपर्यंत विसरू शकलेला नाही. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. तिच्या डोळ्यातले ते भाव जणू माझी आभार मानण्याची तिची एक ती पद्धतच असावी असं मला वाटलं आणि तेव्हा भरून आलं. There sat a universal mother holding a stricken child in her lap. Universal, exciting everywhere or involving everywhere. म्हणजे अगदी सर्वांची. Then striken means to be hit hard. A suffer म्हणजे पीडित असलेली थोडक्यात. देन माझ्यासमोर त्या दुःखी कष्टी बाळाला कवेत घेऊन दिलासा देणारी साऱ्या विश्वाची जणू ती आईच तिथे बसली होती. देन इन अ फ्लॅश शी जम्प विथ हर clinging to her belly and reach our kitchen roof. बघा, तेव्हाच त्या क्षणार्धात आपल्या पिलाला पोटाशी धरून तिनं स्वयंपाकघराच्या छतावर उडी मारते. She survived the area for the vicious male langur and then leapt away in the direction opposite to the place of the violent encounter. Here, vicious means evil, weak, दृष्ट. बघा, तेव्हाच बरोबर त्या निर्दयी नर वानराचा ती काणूसा घेते, आजूबाजूला पाहते म्हणजे ते नर वानर अजून तिकडे आहे का, आणि त्याच बाजूने ती भीषण हल्ला झाला होता त्याच्या बरोबर अपोजिट साइडनं ती काय करते, झेप घेते. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स मी दॅट द इंटरसेस कम्युनिकेशन अँड द म्युच्युअल. पहा, एका आईच्या आणि त्या पिलाच्या त्या ओझरत्या भेटीने मला खात्री पडली की प्राणी मात्रांचा एकमेकांमधील संवाद आणि परस्पर दृढ विश्वास ही खरोखर सत्य गोष्ट आहे आणि एकमेकांच्या मनामध्ये तारा तर योग्य रीतीने छेडल्या गेल्या. बघा, पुढे काय सांगितलेलं आहे. शुड एनीवन स्ट्राईक द राईट chord, the relationship zooms into actions. Here, zooms into actions means become active. The mother langur showed me that the food was not the only means of communication between man and animal, but that there were the other means of establishing a bond through trust, the compassion, and the mutual understanding. Here, one more new word, compassion means a sympathy or kindness, म्हणजे दयाळूपणा, दया. पहा, किती सुंदर सेंटेन्स अगदी शेवटी सांगितलेला आहे की एकमेकांच्या मनामध्ये तर तारा तर छेडल्या गेल्याच, त्यामुळे नातं तर अगदी दृढ त्यांचं बनलं गेलंच. आणि आईनं, त्या वानरीनं की लेखकाला दाखवून दिलं की मनुष्य आणि प्राणी यांच्यामधील संपर्काचे साधन फक्त अन्न, फूडच नाहीये. मीन्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजे फूड नसून त्यांचे नाते हे दृढ होण्यासाठी परस्पर विश्वास, अनुकंपा आणि सामंजस्य यांसारखे इतरही अनेक मार्ग आहेत. ट्रस्ट म्हणजे विश्वास, कंपॅशन म्हणजे दया, अँड सामंजस्य, म्युच्युअल अंडरस्टँडिंग, सामंजस्य यांसारखे अनेक मार्ग पण आहेत. देन लास्ट पॅरेग्राफ,
55 years have passed since that the day. I am now 70-year old, but I still fondly remember that the encounter of a special kind. बघा, त्या दिवसाला आता 55 वर्ष उलटून गेलेली आहेत आणि मी आज जणू 70 वर्षांचा आहे. पण त्या अविश्वसनीय अशा भेटीची आठवण मी आजही माझ्या उराशी प्रेमपूर्वक जपलेली आहे. रिटन बाय तपन मुखर्जी.